नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेजवान फ्राईड राईस, जो लहान मुलांना खूप आवडतो आणि एकदम आपण हॉटेलमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीने बनवणार आहोत आणि लहान मुलं एकदम आवडीने खातात। त्यामुळे आपण आज बघूया शेजवान फ्राईड राईस आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवतात तो मी तुम्हाला दाखवते। चला तर मग बघूया। आता शेजवान फ्राईड राईससाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। शिमला मिरची घेतली आहे तिथे पाव किलो आणि कोबी हा 400 ग्रॅम आहे आणि एक गाजर, तेवढंच आपल्याला भाजी हवी आहे। आणि फोडणीसाठी 3 कांदे, 2 टोमॅटो, एक अर्धा इंच अद्रक आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या हे आपल्याला फोडणीसाठी हवे। भाज्या एकदम स्वच्छ धुवून नंतरच कटिंग करून घ्यायचे। आणि भाजी एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण अशा त्या उभ्या कटिंग करून घेणार आहोत। उभे कटिंग करून घ्यायचे। या निमित्ताने तरी मुलं काय भाज्या वगैरे खातात, त्यांच्या पोटात ह्या भाज्या जातात। कारण का अशी जर आपण त्यांना चपाती भाजी खायला दिली तर त्यांची खूप नाटकी असतात की त्यांना खायचं नसतं, त्यांना असं काहीतरी चटपटीत हवं असतं। तर अशा पद्धतीने जर केला तुम्ही घरच्या घरी तर त्यांनासुद्धा खायला मजा येते। आणि आता इथे आपण कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालतो आहे आणि 2 चमचे आपण इथे अमूल बटर वापरतो आहे। आता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जे लसूण आणि अद्रक कटिंग केलेलं होतं ते आधी घालूया आणि नंतर जो कांदा आपण कट केला आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कांदा व्यवस्थित नरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता एक भाजी करून टाकायची आहे। तर ज्या आपण भाज्या कटिंग केलेल्या आहेत त्या त्याच्यात मिक्स करूयात। तर सर्वप्रथम आपण गाजर टाकणार आहोत। गाजर टाकल्यानंतर आहे ते 1-1 मिनिटासाठी आधी परतवून घ्यायचे। कांदा नंतर आपल्याला गाजर थोडा वेळ परतवून घ्यायचा, नंतर मग कोबी घालायचे। कोबी परतवून झाल्यानंतर शिमला मिरची मिक्स करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या भाज्या आधी शिजवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। मुलांना जर आपण भाजी चपाती दिली तर ते कंटाळतात खायला। जर आपण असं त्यांना कोबी, शिमला मिरची, गाजर असं काहीतरी घालून जर काहीतरी करून दिलं तर ते आवडीने खातात। त्यामुळे आणि आता आपण इथे टोमॅटो टाकलाय, असं जर दिलं त्यांना चटपटी तर ते आवडीने खातात आणि त्यामुळे त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात। तर असं काहीतरी वेगवेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मुलंसुद्धा खुश होतील। आणि गरजेचं नाही आहे की आपल्याला बासमती तांदूळच हवं आहे। इथे आम्ही जो घरी वापरतो वाडा कोलम तोच वापरतो आहे। 2 कप मी तांदूळ लावले आणि व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे कुकरला आणि आता तो आपण मिक्स करून घेऊयात। आता ह्यामध्ये 1 चमचा लाल काश्मीरी मसाला टाकला आणि 1 चमचा हळद। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि आता 1 मोठा चमचा शेजवान चटणी मिक्स करून घ्यायचे. 1 छोटा चमचा डार्क सोया सॉस. हे सगळं आपल्याला प्रमाणातच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. जास्त घेतल्यावर जी आपली रेसिपी आहे ती बिघडू शकते, त्यामुळे प्रमाणातच घ्या, जास्त नका घालू. आणि 1 चमचा इकडे रेड चिली सॉस घेते. आणि हा जो भात आहे तो 10 माणसांसाठी आहे, तरीसुद्धा मी इथे 1 चमचाच वापरते. मग तुम्ही जर कमी लोकांसाठी करत असाल घरातल्या तर कमी वापरा. आणि इथे 1 चमचा विनेगर घेतलं आहे. विनेगरसुद्धा आपल्याला व्यवस्थित 1 चमचाच घ्यायचं आहे. आणि हे जो मसाला आहे तो शेजवान फ्राईड राईस मसाला आहे, ते मी इथे 2 पॅकेट्स वापरते. 20-20 ग्रॅमचे पॅकेट्स आहेत, तर ते मी 2 वापरते, कारण का तेच मेन आहे. तो मसाला मेन आहे आपल्या ह्या राईससाठी. त्याने आपल्या राईसला चव येणार आहे, त्यामुळे तो मसाला जास्त वापरला तरी चालेल. आता आपला दोन्ही पॅकेट्स टाकून झालेत आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि जो भात होता तो व्यवस्थित आता आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. आणि अर्धा चमचा मीठसुद्धा कमीच टाका, कारण का ऑलरेडी आपण जे चटणी आणि सॉस घेतलेत त्याच्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे आपण घरचं मीठ आहे ते कमीच टाकायचं आहे. वाटल्यास तुम्हाला वाटतं आहे की कमी आहे तर तुम्ही नंतर टाकू शकता, पण आधी कमीच टाका. आणि आता व्यवस्थित आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता कढई आपल्याला खाली घ्यायची आहे, गॅस बंद करायचा आहे आणि जो भात आपण केलेला होता तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आधी भात आणि जो मसाला आहे ते ऑलरेडी आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, त्यामुळे काय आपल्याला आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त 5 मिनटासाठी आपल्याला झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे. सगळा व्यवस्थित भात मिक्स झाला की परत गॅसवर ठेवायचं आणि स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता आपण गॅसवर ठेवलं आहे आणि झाकण लावून ठेवून देऊयात स्लो फ्लेमवरती फक्त 5 मिनटासाठी. आणि आता अशा पद्धतीने आपला भात राईस रेडी आहे. तर घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.